नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे भांडा सौख्य भरे. सकाळची वेळ, त्यामुळे तिला टिफिन बनवायची तर त्याला कामावर जायची घाई होती. ती दुकानातून आणलेलं किराणा सामान नीट मांडून ठेवण्याच्या कामात होती. काम करता करता तिने आवाज दिला, अहो जरा किचनमध्ये जावा. दूध पिशवीतून पातेल्यात ओतून ठेवले आहे. फक्त शेगडीवरचा कुकर बाजूला ठेवून दुधाचे पातेले गॅसवर ठेवा. गॅस बारीक करा, म्हणजे दूध ओतू जाणार नाही. खरे तर तिचा त्याच्या कामावरील एवढा भरोसा पाहून त्याला गहिवरून आले होते. तिच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही म्हणून त्याने उत्साहाने कुकर बाजूला ठेवून दुधाचे पातेले गॅसवर ठेवले. दूध ओतू जाऊ नये म्हणून गॅस थोडा बारीक केला. एवढे काम करून तो किचनच्या बाहेर येऊन हॉलमध्ये निवांत बसला. थोड्या वेळाने बायको तिचे काम आटोपून किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाताच तिची बडबड चालू झाली. किचनमध्ये आदळआपट होऊन भांड्यांचा आवाज वाढला होता. त्याला कळेना अचानक काय झाले. नक्कीच काहीतरी गडबड झाली असावी. मग त्याने किचनमध्ये हळूच डोकावून पाहिले तर किचनच्या ओट्यावर दुधाचा महासागर वाहत होता. दुधाने असहकार आंदोलन करत पातेल्याची साथ सोडून काठावरून उडी मारल्यामुळे पातेल्यात कपभरच दूध शिल्लक राहिले होते. प्रसंग बाका होता तरी पण धाडस करून तो बोलला, अगं गॅस बारीक करून पण दूध कसे ओतू गेले कळत नाही. बहुतेक फ्लेम अचानक वाढले असेल. तेवढ्यात ती बोलली, फ्लेम अचानक वाढायला काय जादू झाली का? थोडे बटन अजून खाली फिरवायचे होते ना. कमीत कमी फ्लेम बारीक झाली की नाही हे तरी बघायचे. किती दिवसांनी काम सांगितले ते पण असं केलं. काम सांगितले की कामं वाढवून ठेवायचं भारी जमतं. आता किचनचा ओटा पुसून घेत बसले तर मग टिफिन कधी करायचा? काही काम सांगावे का नाही तुम्हाला? अरे मी काय मुद्दाम केले का? असू दे, मी ओटा साफ करून घेतो असे म्हणत तो ओटा साफ करायला फडके घेऊन लगबगीने पुसायला लागला तर फडके हातातून हिसकावून घेत ती म्हणाली, राहू द्या, लय कामाचे माणूस आहात ते दिसलं. काय धड पुसणार ते माहीत आहे. किचन बाहेर निघा आणि मोबाईल घेऊन सोफ्यावर बसा. तो पण जास्त काही न बोलता तिचा आदेश शिरसावंद मानत सोफ्यावर जाऊन बसला. थोड्या वेळाने नाश्ता करायला बसा असा किचनमधून आवाज आला म्हणून नाश्ता करायला मांडी घालून बसला. ती वाढता वाढता म्हणाली, एवढं बोलल्यावर राग येऊन एखादा माणूस तसाच उपाशी कामावर गेला असता. पण तुम्हाला काही फरक पडत नाही. अगं तुला माहीत आहे आजवर एवढी भांडणं झाली पण कधी उपाशी राहिलो का? आपल्या भांडणाचा राग जेवणावर काढायचा नाही. एवढं साधं तत्व आहे. एवढं भांडूनही तू गोड जेवण बनवल्याशिवाय राहत नाही आणि मी पण जेवल्याशिवाय जात नाही. तुझ्या हातचं एवढं गोड जेवण असल्यावर भांडण कोण लक्षात ठेवील? ते पण खरं आहे. मी सुगरण तर आहेच पण समजदार पण आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तर सगळं काम सुरळीत चाललंय. बरं बरं म्हणत नाश्ता उरकून बॅग घेऊन कामावर निघताना त्याने हळूच विचारले, मग उद्या दुधाचे पातेले गॅसवर ठेवायचे असेल तर आठवणीने सांग. हो, मी आता एक्सपर्ट झालोय असं म्हणताच राग गायब होऊन दोघांना खळखळून हसू आले. थोडक्यात संसारात भांडण कितीही हो ते तेवढ्यापुरते ठेवायचे. थोड्या वेळाने विसरून जायचे. भांडणाचा राग जेवणावर काढायचा नाही. थोडा हास्यविनोद करून भांडण विसरायचं. मानसिक त्रास करून घ्यायचा नाही. काय म्हणता? बरोबर ना? कथालेखन अर्जुन आहेर. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.